नमस्कार मंडळी, आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण आता आहोत लोणावळा येथे आणि आपण फिरायला आलेलो आहोत. आणि नक्की या लोणावळ्यामध्ये आपण आज काय बघणार आहे ते तुम्हाला दिसतंय खाली. आपण आज जाणार आहोत वॅक्स म्युझियममध्ये. आता ब्रेकफास्ट करूया आणि लगेच इथनं पळूया. चला तर मग थेट आपण वॅक्स म्युझियममध्ये. आता आपण आलेलो आहे वॅक्स म्युझियम आणि इथे बरेच असे बाकीचे पण बघू शकता. 9D मोशन सिनेमा आहे, स्कॅरी ते हाऊस आहे, त्याच्यानंतर मग मिरर आहेत, वेगवेगळं सगळं आहे ते फिरण्यासारखं. तर आता मी इथे रेट्स दाखवले तुम्हाला. पुन्हा एकदा आपण रेट्स बघूया आणि बघू शकतो इथे रेट्स वगैरे आहेत. चला तर आता आपण लवकर आतमध्ये जाऊ आणि या जागेचा आनंद घेऊया. चला आता आपण एंट्री करूया. इथे तिकीट काढून झालेलं आहे आणि आपण आता आतमध्ये आलेलो आहोत. बघा सुंदर असं पहिलंच बाळासाहेब ठाकरेंचा वॅक्स स्टॅच्यू, त्याच्यानंतर मिस्टर बीन एकदम अगदी हुबेहूब दिसत आहेत. आणि ते पूर्ण मोटू पतलू नाही, राजू, कालिया हे सगळे आहेत. आणि ते आपण छोटा भीमची भीम बघितले आहेत. आणि ते आर्नोल्ड श्वार्झनेगर त्यांच्या बाजूला आहे. तिथे सरदार वल्लभभाई पटेल, इथे आपल्याला दिसतात ब्रूस ली, त्याच्यानंतर इकडे अण्णा हजारे आणि ते जॅकी चॅन आहेत. अक्षरशः हुबेहूब असे दिसतात ते लोक. म्हणजे वॅक्स म्युझियममध्ये खरंच चांगले बनवलेले आहेत. अण्णा हजारे तर डिट्टो वाटतात. त्याच्यानंतर इथे हॅरी पॉटर आहे. हॅरी पॉटर थोडासा वेगळा वाटतो आहे, पण अण्णा हजारे एक नंबर उत्कृष्ट. आणि आता पुढे जाऊया, दुसरं सेक्शन बघू आपण. आपला पहिला सेक्शन, त्याच्यानंतर इथे सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, जय भवानी जय शिवाजी. सुंदर असं किल्ल्याच्या म्हणजे प्रवेशद्वारावरती महाराज उभे आहेत आणि 2 हत्ती बाजूला आणि एक तोफ आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे समोर दिसते ते राम मंदिराची प्रतिकृती. आणि इथे आईन्स्टाईन आहेत, एकदम हुबेहूब वाटत आहेत. म्हणजे काहीच असं वाटत नाही आहे की वॅक्स आहे, ओरिजिनल वाटत आहेत. खरंच फॅमिलीला घेऊन येण्यासारखे आहे. लहान मुलं असतील त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी अशी ही जागा आहे. आणि कल्पना चावला दिसतात आपल्याला समोर. त्याचबरोबर इथे आता आपण पाहतोय की सुंदर असं म्हणजे ठिकाण आहे जे लोणावळ्यामध्ये जवळच्या जवळ अगदी. आणि इथे हॉलिवूड स्टार, त्याच्यानंतर इथे स्वामी विवेकानंद दिसत आहेत. असे बरेच स्टॅच्यूज आहेत. रामदेव बाबा दिसत आहेत आपल्याला. आणि हे पण हॉलिवूडचे काही कॅरेक्टर्स आहेत आपल्याला दिसत आहेत. त्यांची नावं मला तिथे बोर्डवरती त्यांनी दिलेले आहेत, पॅम्पलेट, त्याच्यावरती डिस्प्लेवरती सगळी माहिती आहे. आपले बाळ गंगाधर टिळक, त्याच्यानंतर इथे गांधीजी, महात्मा गांधीजी आपल्याला दिसत आहेत. स्टॅच्यू त्यांचा उभा केलेला आहे. आणि ही भव्य अशी राम मंदिराची प्रतिकृती बघू शकतो आपण. सुंदर असं बनवलेलं आहे खरंच. आणि 150 रुपये प्रति तिकीट आहे. आणि लहान मुलांना तर बेबी माझी छोटी असल्यामुळे तिला आम्हाला कुठलेही तिकीट घेतलं नाही आहे, फ्री आहे. 5 वर्षाच्या वरच्या मुलांना तिकीट आहे इथे. आणि आता आपण बघू शकतो सुंदर असा हा राम मंदिराचा देखावा. आतमध्ये खरोखरच मूर्त्या आहेत, राम, लक्ष्मण आणि सीतामाता. खाली बजरंगबली बसले त्यांच्या चरणाजवळ. आणि इथे हे वाटतं मूर्ती अशी क्लिअर दिसली नाही, पण छान आहे, बघू शकता तुम्ही. या बाजूला आपण बघतोय दलाई लामा, मदर तेरेसा. आणि आता पुढे जाऊया. हे एकदम फास्ट का केलं आहे कारण की काय स्टॅच्यू ना म्हणजे आहेत. हे सचिन तेंडुलकर आणि अब्राहम लिंकन अगदी हुबेहूब दिसतात, बघू शकता. आणि सचिन असं वाटत नाही आहे सचिन तेंडुलकर. बघा हे जे बोललो होतो हे इन्फॉर्मेशन आहे त्या वॅक्सच्या स्टॅच्यूची. आता आपण पुढे जाऊया. इकडे आपल्याला दिसत आहेत हे आपले पंतप्रधान मोदी सर, त्याचबरोबर अमित शाह. पण असं त्यांचं स्टॅच्यू जो आहे ना, असं वाटत नाही की ते एक्झॅक्टली त्यांनाच हुबेहूब तसे दिसत नाही आहेत. ओबामा वाटवते, अमिताभ बच्चन पण नाही वाटत. मायकल जॅक्सन तुम्हाला असं म्हणजे केस वगैरे असल्यामुळे फेस एवढ्या काही दिसत नाही आहे.
आणि अल्लू अर्जुन तर बिलकुल नाही वाटत आहे. आणि ते स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकरजी आणि हे अशोक मामा आहेत. पण अशोक मामा असे वाटत नाही आहेत. रजनीकांत आहेत, वाटत आहेत रजनीकांत बसलेला असा स्टॅच्यू आहे त्यांचा. छान बनवलं आहे आणि एक विरुंगळा आणि खूप चांगलं वाटतं आहे येऊन की आपल्याला फॅमिलीसोबत आल्यानंतर मुलांना ना बरेच फोटो घेता येतील. खरे सेलिब्रिटी नाहीत पण ॲटलिस्ट या वॅक्स म्युझियममध्ये आपण या स्टॅच्यूसोबत फोटो घेऊन एक आठवण म्हणून घेऊन जाऊ शकतो. आणि लोणावळ्यामध्ये असं थंडगार ठिकाणी अशी ही वास्तू आहे. आणि बरेच असे स्कॅरी मूवी वगैरे त्यांचे दुसरे 9-3D सिनेमा हाऊस असं सगळं आहे. त्याचे वेगवेगळे दर आहेत. आणि आता आम्ही ते छोटे छोटे फोटो काढलेत आणि मजा केली एकंदरीत. आणि आता आपण सुरुवातीला जाऊया. हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो आणि ते छोटा भीमची गँग, इथे मिस्टर बीन, अर्नॉल्ड. आणि आता आपण बाहेर पडूया. सुंदर असे ठिकाण हे. आपण बाहेरचं असं बाहेरून असं ही जागा दिसते, अगदी सिटीच्या जवळच आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर गेलात तर नक्की या जागेला भेट द्या. भरपूर मजा आली, फॅमिलीने पण आनंद घेतला. म्हणजे खूप बरं वाटलं, छान. तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील तर त्यांना नक्की ही जागा दाखवा. आणि लोणावळ्यामध्ये आलात तर नक्की ते भेट द्या. एक म्हणजे आपल्या ट्रिपमध्ये एक चांगला स्पॉट असा. बाकी आपण हिल स्टेशन वगैरे तर करतोच आहे, पण ही जागा दाखवण्यासारखी होती.